आत्महत्या की हत्या या प्रश्नाचा गूढ आता अधिकच वाढला आहे। डॉक्टर गौरीच्या गळ्यावर दाब पडल्याचा पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलाय। मृत्यू अनैसर्गिक असल्याचा डॉक्टरांचा शेरा आणि तपास आता वेगळ्याच वळणावर गेले। पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय दडले जाणून घेऊयात थोडक्यात। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतलं आहे। सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत होते, पण गौरीच्या माहेरच्यांनी हा घातपात असल्याचा आरोप केल्यानंतर पोलीस आणि डॉक्टर आता प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत आहेत। त्यातच आता डॉक्टर गौरी यांच्या पोस्टमॉर्टमचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे आणि या अहवालाने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे। केम रुग्णालयाचे डॉक्टर राजेश ढेरे यांनी याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। या प्राथमिक अहवालात डॉक्टर गौरी यांचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। नैसर्गिक मृत्यू नसून यात काहीतरी संशयास्पद असल्याचे डॉक्टरांच्या निरीक्षणातून समोर येत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात एव्हिडन्स ऑफ नेचर कंप्रेशन ऑफ नेक असा उल्लेख करण्यात आला आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर गौरी यांच्या गळ्यावर दाब पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे। गळफास घेतल्यावर सुद्धा गळ्यावरचा दाब पडतो आणि गळा दाबल्यावर सुद्धा दाब पडतो, त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे अंतिम कारण सध्या डॉक्टरांनी राखून ठेवले आहे। याला वैद्यकीय भाषेमध्ये ओपिनियन रिझर्व्ड असं म्हणतात, म्हणजेच गळ्यावर दाब पडल्याचे पुरावे आहेत, पण तो दाब गळफासाचा आहे की अन्य कशाचा हे सिद्ध करण्यासाठी आता वैज्ञानिक चाचण्यांची मदत घेतली जाणार आहे। यामुळे गौरींच्या घरच्यांनी केलेल्या हत्येच्या आरोपाला काही अंशी बळ मिळताना दिसत आहे। या प्रकरणाचा तपास आता पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने सुरू करण्यात आला आहे। घटनास्थळावरून काही महत्त्वाच्या वस्तू पुरावे म्हणून जप्त करण्यात आल्या होत्या। तसेच गौरी यांच्या शरीरातील काही महत्त्वाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं आणि अंतिम कारण स्पष्ट होईल असे डॉक्टर ढेरे यांनी सांगितले आहे। तोपर्यंत अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल। डॉक्टर ढेरे आणि त्यांचे तज्ज्ञांचे पथक आता पोलीस स्टेशनला जाऊन तपास अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे। मृतदेहावर असलेल्या जखमा, गळ्यावरील खुणा आणि इतर वैद्यकीय बाबी पोलिसांना समजून सांगितल्या जातील, जेणेकरून पोलिसांना तपासाची दिशा ठरवणे सोपे जाईल। एकीकडे हा वैद्यकीय अहवाल समोर आला असताना दुसरीकडे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। गौरीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र जर लॅब रिपोर्ट्समध्ये आणि पुढील तपासात गळ्यावरील दाब हा गळफासाचा नसून गळा दाबल्याचा निघाला तर या प्रकरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलेल आणि 302 कलमाखाली खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा फॉरेन्सिक लॅबच्या त्या अंतिम रिपोर्टकडे लागल्या आहेत, ज्यामध्ये गौरीच्या मृत्यूचे खरे सत्य दडलेले आहे। तोपर्यंत अनंत गर्जेच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली हे नक्की। मित्रांनो, या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून तुम्हाला काय वाटतं? गौरीच्या मृत्यूचे गूढ उकलेल का की हे प्रकरण सुद्धा दाबले जाईल? तुमचं रोखठोक मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सत्य बाहेर आणण्यासाठी हे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।